टेम्बा बमुआ दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या काळ्या वर्णाचा टेस्ट कर्णधार, ज्याने 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला। पण हा त्याचा प्रवास सोपा नव्हता। बमुआ त्याच्या उंचीवरून, रंगावरून आणि अगदी त्याच्या क्रिकेटमधील स्थानावरून ट्रोलिंगचा त्याला सामना करावा लागला होता। तरीही त्याने सर्व टीकेला न जुमानता आपल्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला अजिंक्य बनवलं। याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमधील आरक्षण धोरण चर्चेचा विषय ठरत आहे। हे आरक्षण नेमकं काय आहे, ते कसं लागू होतं आणि त्याचा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला काय फायदा झाला, आज याच विषयी चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। टेम्बा बमुआ एक मध्यमवर्गीय काळ्या वर्णाच्या कुटुंबातील आलेला एक खेळाडू, ज्याने क्रिकेटच्या मैदानावर आपली जागा कष्टाने मिळवली। 2014 मध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2022 मध्ये तो दक्षिण आफ्रिकेचा टेस्ट कर्णधार बनला। परंतु त्याचा या प्रवासात त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला। त्याच्या 5 फूट 3 इंच उंचीवरून, त्याच्या काळ्या रंगावरून आणि त्याला कथितपणे आरक्षणामुळे संघात स्थान मिळाल्याच्या टिप्पण्यांमुळे त्याला सतत टीकेला सामोरं जावं लागलं। सोशल मीडियावर त्याला कोटा खेळाडू म्हणून हिणवलं गेलं। काहींनी तर असंही म्हटलं की बमुआ 11 खेळाडूंच्या संघात स्थान मिळवण्यास पात्रही नाही। परंतु बमुआ या सगळ्या टीकांना आपल्या कामगिरीने आणि नेतृत्वाने त्याने उत्तर दिलं। त्याच्या कर्णधार पदाखाली दक्षिण आफ्रिकेने 9 टेस्ट सामन्यांपैकी 8 जिंकले आणि 1 अनिर्णित ठरला। आणि मग 11 ते 15 जून 2025 रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये बमुआच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली। यामुळे बमुआचे आणि त्याच्या संघाचे कौतुक जगभर होत आहे। दक्षिण आफ्रिकेमध्ये आरक्षणाचे धोरण लागू आहे। दक्षिण आफ्रिकेतील आरक्षणाला ट्रान्सफॉर्मेशन पॉलिसी असे म्हणतात। क्रीडा, खाजगी क्षेत्र आणि नोकऱ्यांमध्ये येथे आरक्षण आहे। ब्रॉड बेस ब्लॅक इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट याद्वारे दक्षिण आफ्रिकेने खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू केले आहे। ट्रान्सफॉर्मेशन पॉलिसी ही दक्षिण आफ्रिकेतील सरकारी धोरणात्मक योजना असून ऐतिहासिक वर्णभेदामुळे वंचित राहिलेल्या ब्लॅक आफ्रिकन, कलर्ड आणि भारतीय वंशांच्या नागरिकांना प्रत्येक क्षेत्रात म्हणजे खेळ, उद्योग, शिक्षण व प्रशासन यामध्ये समान संधी देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे। ब्रॉड बेस ब्लॅक इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ही आर्थिक समतेसाठी राबवलेले धोरण आहे। या अंतर्गत खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मालकी, व्यवस्थापन, प्रशिक्षण, पुरवठा आणि सामाजिक विकास या पातळ्यांवर काळ्या समुदायाला प्रतिनिधित्व द्यावे लागते। दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये 1990च्या दशकापासून देशातील ऐतिहासिक अन्याय आणि वर्णभेदाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटला सर्वसमावेशक बनवण्यासाठी आरक्षण धोरण लागू करण्यात आले। या धोरणानुसार दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये किमान 6 कलर्ड खेळाडू, ज्यात काळे, मिश्र वंशाचे आणि भारतीय वंशाचे असणं बंधनकारक आहे। त्यापैकी किमान 2 खेळाडू काळ्या वर्णाचे असावेत। हे धोरण क्रिकेट साऊथ आफ्रिका CSA यांनी लागू केलं आहे, ज्याचा उद्देश देशातील काळ्या आणि मिश्र वंशांच्या समुदायांना क्रिकेटमध्ये समान संधी देणं आणि वर्णभेदाच्या काळात झालेल्या भेदभावाला दूर करणं हा आहे। दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात वर्णभेदामुळे काळ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी कधी मिळाली नाही। 1970 ते 1991 पर्यंत दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी होती। या धोरणामुळे काळ्या खेळाडूंना जसे की टेम्बा बमुआ, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली। प्रत्येक सामन्यासाठी संघ निवडताना CSA सुनिश्चित करते की संघात विविधतेचा समतोल राखला जाईल। याचा अर्थ असा नाही की खेळाडूंना फक्त रंगावरून निवडलं जातं, त्यांच्या कौशल्य आणि प्रतिभा असणंही तितकंच आवश्यक आहे। परंतु या धोरणामुळे अनेक प्रतिभावान काळ्या खेळाडूंना संधी मिळाली, ज्यांना अन्यथा दुर्लक्षित केलं गेलं असतं। या आरक्षण धोरणाचा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला काय फायदा झाला, हा आपला पुढील प्रश्न आहे। पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रतिभेचा साठा वाढला। कागिसो रबाडा सारखा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि टेम्बा बमुआ यांसारखे खेळाडू आज दक्षिण आफ्रिकेच्या यशाचे आधारस्तंभ आहेत।
या धोरणांमुळे क्रिकेटमध्ये विविधता आली आणि देशातील प्रत्येक वर्ग क्रिकेटशी जोडला गेला। यामुळे क्रिकेटचा पाया रुंदावला गेला आणि नवीन प्रतिभांना पुढे येण्याची संधी मिळाली। दुसरा फायदा म्हणजे सामाजिक समतोल। दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाच्या काळात काळ्या आणि मिश्र वंशाच्या लोकांना क्रिकेटपासून वंचित ठेवलं गेलं होतं। आरक्षण धोरणाने या समुदायांना क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची संधी दिली, ज्यामुळे सामाजिक एकता वाढली। आज दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ हा देशाच्या विविधतेचं प्रतीक आहे। तिसरा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश। 2025च्या WTC या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य अशा संघाला हरवून इतिहास रचवला। यामागे टेम्बा बोमोचं नेतृत्व आणि आरक्षण धोरणातून पुढे आलेल्या खेळाडूंची मेहनत होती। या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या चोकर्स हा हॅशटॅग कायमचा पुसला गेला। टेम्बा बोमुआ आणि त्याच्या संघाने दाखवून दिलं की प्रतिभा, मेहनत आणि नेतृत्व यांच्यासमोर कोणतीही टीका किंवा अडथळा टिकत नाही। आरक्षण धोरणाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला नवं बळ दिलं आणि आज त्याच धोरणामुळे देशाचा क्रिकेट संघ जागतिक स्तरावर यश मिळवत आहे। बोमुआच्या नेतृत्वाने आणि या धोरणाने एक गोष्ट स्पष्ट होते, संधी दिली तर कोणतीही व्यक्ती किंवा समुदाय आपली क्षमता सिद्ध करू शकतो।